आपण पाहता जनशक्ती न्यूज 18, सामान्य जनतेचा बुलंद आवाज। पडलीहाळ ग्रामस्थांच्या सहकार्याने देवराई निर्माण करूया, पर्यावरण प्रेमी शिक्षक नामदेव चौगुले यांचे प्रतिपादन। बाबासाहेब मगदुम यांच्या नेतृत्वाखाली मराठी विज्ञान परिषद निपाणी विभागामार्फत शालेय विज्ञान केंद्र उद्घाटन प्रसंगी तंत्रस्नेही पर्यावरण प्रेमी नामदेव चौगुले यांनी सर्व मान्यवरांना गुलाब रोपे, पुस्तक आणि वृक्षारोपणासाठी मोठी रोपे शाळेला भेट देऊन पर्यावरणाचा कृतीतून संदेश दिला। या प्रसंगी पुढे ते म्हणाले, आपण आजपर्यंत मोफत प्राणवायू घेतला, पुढच्या पिढीला आपण झाडे लावून पक्ष्यांचा किलबिलाटासह चांगली फळे, धरतीचे वाढणारे तापमान कमी करण्यासाठी देवराई निर्माण करून पर्यावरण संवर्धन करूया। आपण 10 लाख 15 लाख किमतीची गाडी विकत घेऊ शकतो, पण सावली बाजारात विकत घेता येत नाही। झाडांचे संवर्धन ही काळाची गरज असून प्रत्येक स्मशानभूमीत भारतीय असणारी झाडे लावून पक्ष्यांचा अधिवास निर्माण करूया। अर्जुनी, हमीदवाडा, यरनाळ, शिपूर, कुर्ली, बेळंकी या गावातील स्मशानभूमीत आपण झाडे लावली असून त्याचे संवर्धनही केले जात आहे। ग्रामस्थांनी या कृतीयुक्त या विचाराला योग्य प्रतिसाद देत देवराई निर्मितीचा संकल्प केला आहे। यावेळी संगणक विभाग, भौतिकशास्त्र विभाग, देवराई विभाग, वनस्पती विभाग, संगणक कक्ष, डिजिटल क्लासरूम अशा विविध विभागांचे मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं। यावेळी सृष्टी पर्यावरणवादी संघटना अध्यक्ष तथा देवचंद कॉलेजचे प्राध्यापक डॉक्टर अशोक डोनर, 34 वर्ष देशसेवेच्या प्रदीर्घ सेवेतून निवृत्त झालेले सुभेदार मेजर गजानन चव्हाण यांनी विविध उदाहरणांच्या सहाय्याने आपापली मनोगते व्यक्त करून 7वीच्या मुलांना पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या। यावेळी ज्येष्ठ संशोधक डॉक्टर शिवानंद मस्ती, RG खराबे, डॉक्टर किशोर गुरव, अमोल नागराळे, शहाजी कुर्णे यांचेही, संजय स्वामी, PKPS अध्यक्ष मुख्याध्यापिका JP मोरे, संजय मगदुम, भिकाजी कांबळे, तात्यासो शेगळे, रवींद्र पाटील, दयानंद भोसले, उत्तम लोहार, युवराज पाटील, कपिल सासने, प्रमोद कुमार लोहार, भास्कर स्वामी, सुरेखा कदम, स्वाती पाटील, रुपाली देसाई, सर्व SDMC सदस्य, शिक्षक स्टाफ आणि ग्रामस्थ विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रास्ताविक निवेदन प्रकाश कदम यांनी केलं, तर JP मोरे मुख्याध्यापिका यांचा जन्मदिवस असल्याने सर्व मान्यवरांनी त्यांना उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा दिल्या। त्यांनी कार्यक्रमानंतर सर्वांना मिष्टान्न भोजन दिलं। आभार भास्कर स्वामी यांनी मानले। ही वाट जरी बळणाची बळ येऊ दे हिमतीला, झुंजार होनी ललकार आसमानाला, लावणी कपाळी माती घ्यायचे पक्षी तिच्या पाठी, हुंकार भरारीसाठी पेटू दे मनाच्या वाती। मानमनी अभिमान मनाची शान खुल्या आसमानी, शान खुल्या आसमानी। हा रंग चढू दे, ही झिंग चढू दे, हो सूर्य नवा भाळी तेज नवे झळकू दे। हा रंग चढू दे, ही झिंग चढू दे, हो सूर्य नवा भाळी तेज नवे झळकू दे। हे ममता मायेची रे सोबतीला, मातीचा गंध जरा सागे सोबतीला, घामाच्या थेंबा मधुनी अंकुर उगवूनी यावा, अंगार नव्या धमन्यांचा रुजवात बनूनी जावा। शिवधनुष्य घे पेलूनी सामर्थ्याला वपणाला, हा रंग चढू दे, ही झिंग चढू दे, हो सूर्य नवा भाळी तेज नवे झळकू दे। हा रंग चढू दे, ही झिंग चढू दे, हो सूर्य नवा भाळी तेज नवे झळकू दे।
महाराष्ट्र विज्ञान परिषद आणि हे सांभाळणारे आमचे मित्र बाबासाहेब मगदूम यांना आम्ही धन्यवाद देतोय. कारण सृष्टी पर्यावरणावरती संघटनेवरती काम करणारे आमचे संस्थापक फिरोज चाऊस, आमचे सन्माननीय अध्यक्ष डॉक्टर अशोक डोरर सर आणि मी नामदेव चौगुले या कार्यक्रमामध्ये आम्हा तिघांनाही प्रमुख पाहुणे या पदावरती बोलवणं म्हणजे खऱ्या अर्थानं आम्ही करत असलेल्या कामाचा तो सन्मान आहे. आणि आम्ही नेहमी म्हणतो की वर्षाच्या 12 महिन्यामध्ये आम्ही 12 सण साजरे करत असताना प्रत्येक सणाला आपल्याला झाडांची गरज आहे. आणि म्हणून या कार्यक्रमामध्ये सुद्धा या उन्हाळ्याच्या दिवसात सुद्धा आम्ही 5 तरी झाडं या ठिकाणी लावायची. कारण ज्याच्या डोक्यामध्ये झाड जिवंत असते ते पृथ्वीवरती नक्कीच जगते. आणि त्याप्रमाणे गेली बरीच वर्ष डोनर सर, मी, फिरोज चाऊस आम्ही सगळे मंडळी मिळून सृष्टी पर्यावरणावरती संघटनेवरती काम करत असताना आम्ही सगळ्यात पहिला विचार केला तो स्मशानभूमींच्या मध्ये कावळे येत नाहीत आणि नैवेद्य शिवला जात नाही. म्हणून आम्ही आता या वर्षीचं उद्दिष्ट धरलेलं आहे की प्रत्येक स्मशानभूमीमध्ये किमान 25 ते 50 झाडं लावायची. आणि त्याप्रमाणे आमचं काम चालू आहे. अर्जुनीमध्ये ज्यावेळी आम्ही आता सर्वसाधारणपणे 15 झाड लावली आणि त्याची दखल घेत असताना पुणे विभागामध्ये आमच्या अर्जुनीचा 3रा क्रमांक येणं आणि आमच्या गावाला 15 लाखाचं बक्षीस मिळणं. त्याचप्रमाणे निपाणीमध्ये विमानाची प्रतिकृती ज्या ठिकाणी बसवली तिथं 5 वर्षापूर्वी आम्ही झाडं लावली होती. पण ती झाडं आम्ही उन्हाळ्याच्या दिवसामध्ये मे महिन्यामध्ये काढून ती 5x5 खड्डे मारून अर्जुनीसारख्या ठिकाणी रिप्लांट केली आणि ती रिप्लांट केल्यामुळेच हे 15 लाखाचं बक्षीस आम्हाला मिळालेलं आहे. म्हणून मी तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं की ज्याच्या डोक्यामध्ये झाड जिवंत राहते ते निश्चितपणाने पृथ्वीवरती जिवंत राहणारच. प्रत्येक कार्यक्रम करत असताना मला असं वाटतंय की आपण गुलाबाची फुलं वगैरे न देता आपण पुस्तकांचं वाटप केलं, लोकांना प्रातिनिधिक स्वरूपामध्ये गुलाबाची जरी आपण अशी रोपं दिली तर त्या प्रत्येकाच्या मनामध्ये एक विचार निर्माण होईल की आपण सुद्धा झाडं लावायला पाहिजे. झाडं हीच आमची खरी हिरो आहे असं सांगणारे सह्याद्री देवराईचे सयाजी शिंदे सर की त्यांनी सुद्धा 27 जुलै 2023 मध्ये आमच्या अर्जुनी सारख्या छोट्या गावाला भेट दिली आणि त्यांनी सुद्धा एक सांगितलं की अर्जुनी सारख्या गावातला एकही माणूस मरण पावणार नाही. कारण त्या स्मशानभूमीमधली जी रक्षा आहे ती त्या प्रत्येक झाडाला घातलेली आहे. आणि आमच्याकडे मला वाटतं की चंद्रपूर, धाराशिव आणि नागपूर सारख्या ठिकाणाहून 55 लोकांच्या कमिट्या येऊन त्यांनी सुद्धा त्याची पाहणी केलेली आहे. त्यामुळे मला सुद्धा असं वाटतंय की येणाऱ्या काळामध्ये 9 लाख, 10 लाख, 15 लाखाची तुम्ही आम्ही गाडी विकत घेऊ शकतोय, पण बाजारात कुठेही सावली मिळत नाही. ती आम्हाला तयार करावीच लागेल. त्यासाठी झाडं लावायलाच पाहिजेत. आणि आपल्याला जर भविष्य काळामध्ये या मुलांना मोफत ऑक्सिजन, चांगल्या प्रकारची फळं आणि पक्ष्यांचा किलबिलाट जर ऐकायला मिळायचं असेल तर तुम्ही आम्ही सर्वांनी एक तरी झाड फक्त लावून चालणार नाही, ते आम्ही जगवायलाच पाहिजे. आणि ते पहिलं तुमच्या डोक्यात जगवा, जमिनीवर नक्की जगणार. माहिती तंत्रज्ञानाच्या संदर्भात सांगत असताना एक गोष्ट राहून गेलेली आहे. मी आज लॅपटॉप आणला होता की आमच्याकडे 2010 पासून आज 2025 सलग 15 वर्षामध्ये मी खडू आणि फळ्याचा वापर न करणारा जिल्हा परिषद शाळेचा शिक्षक आहे. जर मुलांना आम्ही माहिती तंत्रज्ञानाचा युग आहे, फक्त टीव्ही, अँड्रॉइड टीव्ही भिंतीवर अडकून चालत नाही, तर तो मुलांनी ऑपरेट केला पाहिजे. तो कसा ऑपरेट करायचा याचं देखील ट्रेनिंग यानंतरच्या काळात तुम्ही आम्हाला ज्यावेळी बोलवाल त्यावेळी आम्ही द्यायला तयार आहोत. कारण ज्यावेळी हाऊ टू इम्प्लिमेंट ई लर्निंग कन्सेप्ट इन प्रायमरी स्कूल अशा सारख्या प्रोजेक्टवरती सुद्धा 12 देशांच्या लोकांच्या बरोबर काम करण्याची सुवर्ण संधी माझ्यासारख्या जिल्हा परिषद शिक्षकाला मिळणं म्हणजे हा सन्मान फक्त नामदेव चौगुलेचा नाही, तर तो संपूर्ण आपल्या प्राथमिकच्या शिक्षकांचा आहे. तुम्ही आम्ही यानंतरच्या काळामध्ये फक्त स्वप्न बघून चालणार नाही. रात्री जर आपण स्वप्न बघितले तर दिवस आपल्याला काम करायला पाहिजे. संयोजकांनी नीटनेटकं अगदी नियोजन केलेलं आहे. हे नेटकं नियोजन यानंतरच्या काळामध्ये म्हणजे भान ठेवून तुम्ही नियोजन करून बेभानपणे जर राबवलं तर निश्चितपणानं पडयाळमध्ये ह्या फक्त या ठिकाणी शाखेचं उद्घाटन झालं असं न म्हणता ही शाखा कार्यरत राहील या दृष्टीने तुम्ही आम्ही प्रयत्न करूया. धन्यवाद. माहिती आहे चिमणीचं कोटं बघितलंय? किती लोकांनी बघितलंय चिमणीचं कोटं झाडाला टांगलेलं? व्हेरी गुड, छान. आता हे चिमणीचं म्हणजे चिमणीचं असतं का? तर नाही, ते सुगरण पक्षीचं असतं. कुठल्या? सुगरण, विवर बर्ड त्याला म्हणतात, सुगरण पक्षी असतं. हे घरटं त्यांनी इतकं चांगलं बांधलेलं असतं नदीच्या काठावरती, विहिरीच्या काठावरती. ते घरटं कधी कुठेही स्लॅबच्या घराला बांधलेलं नसतं. ते कुठं बांधलेलं असतं? नदीच्या काठाला, करंजीच्या झाडाला, विहिरीच्या काठाला, बाबळीच्या झाडाला, की जी बाबळीची फांदी एकदम नाजूक, हलणारी अशी असते. आणि हे मादी पक्षी जे आहे, ती मादी पक्षी
ह्या घरट्याचं निरीक्षण करते. म्हणजे आपल्याकडे मुली बघायला जाणं, मुलं बघायला जाणं हा प्रकार असतो. पक्ष्यांच्या आधी तसंच असतं. नर घरटं बांधतात आणि मादी त्या घरट्याचं सिलेक्शन करते, निवड करते आणि मग त्या नराबरोबर आपला प्रपंच थाटते. म्हणजे त्यांच्यामध्येही अशी आवड निवड असते. मग ते घरटं चांगलं आहे, माझ्या पिलांना मजबूत आहे, माझी पिलं तिथं वाढू शकतात, हे सगळं बघून ती मादी त्या नराचं सिलेक्शन करते. आणि हे घरटं आतमध्ये जाऊन सगळीकडे फिरून त्याला वारं येते का, त्याला ऊन लागतंय का, त्याला चांगली हवा मिळते का, ह्या सगळ्याचा विचार करून त्यांनी घरटं अगदी बारीक फांदीला बांधलेलं असतं. ती फांदी हलते का, तर पक्ष्यांची अंडी कोण खातं? सर्प प्राणी खातात. सर्प नावाचा प्राणी तुम्हाला माहिती आहे, साप त्याला तुम्ही म्हणता. हे जे सर्प आहेत ते सर्प त्याचे अंडी खातात, त्याचे पिलं खातात. म्हणून तो जर सर्प त्या फांदीवरती आला तर ती फांदी हल्ली तो खाली पडतो, त्याच्या पिलांच्या घरट्यामध्ये तो जात नाहीये. म्हणजे आपल्या पिलाची काळजी हे पक्षी देखील किती घेतात. त्या पिलांना काजवा नावाचा जो कीटक आहे, कीटक पक्षी धरून तो सुवर्ण पक्षी, आणि त्याच्या घरट्यामध्ये तो खोंड होतं त्याला, ते त्याचं अन्न पण आहे आणि लाईट पण देतात. म्हणजे एवढे बारकावे ह्या पक्ष्यांच्या मध्ये. कधीही चिमणीचं या सुगरण पक्षीचं घरटं पाण्यामध्ये बुडत नाहीये. त्याला माहिती आहे विहिरीत पाणी पावसाळ्यात किती येतं, त्याच्यावरती ते घरटं बांधतात. नदीच्या काठात पूर आला तर त्या पुरामध्ये बुडत नाहीयेत, कारण का त्यांनी बांधते असतं, पुराचं पाणी इथंपर्यंत येतं, याच्यावरती येत नाहीये. म्हणजे एवढा सगळा बारकाव करून हे पक्षी घरटं बांधतात. याचा अर्थ पक्ष्यांनाही ज्ञान आहे. माझा सांगण्याचा उद्देश एवढा आहे, तुम्हाला जसं ज्ञान आहे तसं ह्या पक्ष्यांनाही ज्ञान आहे. अशा अनेक पक्ष्यांच्या वेगळ्या प्रकारच्या सवयी असतात, त्यांचं वर्तन असतं. त्या वर्तनाचा अभ्यास करता करता मग तुम्ही कधी पक्षीप्रेमी होऊन जाता, कधी विज्ञानप्रेमी होऊन जाता, तुम्हाला कळत नाहीये. तर अशा प्रकारची ही गोष्ट जी आहे ते खूप चांगला इंजिनियर कोण असेल तर हा सुगरण पक्षी आहे. आपण घर बांधणारे आपले इंजिनियर त्यांना शहाणं म्हणतो आपण, पण त्यांच्यापेक्षाही हुशार प्राणी कुठला असेल तर हा सुगरण पक्षी आहे. तर अशा अनेक चमत्कार तुम्हाला, चांगल्या माहिती तुम्हाला या विज्ञान केंद्रातून मिळतील. भविष्यामध्ये याचा तुम्हाला लाभ होईल असं मी या ठिकाणी इच्छा व्यक्त करतो. आणि मला या ठिकाणी संयोजकांनी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. आदरणीय व्यासपीठावर उपस्थित असलेले मान्यवर, गुरुजी स्टाफ तथा शाळेचे विद्यार्थी, खरोखरच हा आजचा जो कार्यक्रम बघून मला खूप छान वाटलं. कारण या वयामध्ये जर अशा पद्धतीचं जर शिक्षण आणि अशा पद्धतीची जर कला जर तुमच्याकडून जर हे गुरुजी लोक जर करून घेत असतील, तर जे आता सध्या विमानातून उतरलेली जी सायंटिस्ट आहेत त्याच्यापर्यंत पोहोचण्यासाठी हे जे पडलेले विद्यार्थी आहेत ते कधीच कमी पडणार नाही. ही मला एक भ्रष्टाचार सूचना आली म्हणून मी सांगू इच्छितो. आणि खरोखरच तुमच्या या छोट्याशा ज्ञानाबरोबर तुमच्या परिसराशी, तुमच्या विभागाशी, देशाशी तथा तुमच्या एक कला जीवनाशी लढण्याचं एक सामर्थ्य आताची ही वेळ आहे, ह्या वेळेमध्ये तुम्हाला मिळत असतं. आणि हे खरोखर त्या गुरुजनांचं धन्यवाद आहे की तुम्हाला आपली कष्टाची बुद्धी गोळा करून छोट्या छोट्या पद्धतीनं तुमच्या डोक्यामध्ये ते घालतात आणि तुमच्या बुद्धीला प्रटाव करतात, जेणेकरून या शाळेचं, या गावचं तथा ह्या विद्यार्थ्यांचं नाव एक वरच्या लेवलला लौकिक व्हावं. आणि ही प्रेरणा करण्यासाठी ज्यांची ज्यांची इथं ताकद लागली असेल त्या सर्वांनाच मी धन्यवाद देतो. आणि विद्यार्थ्यांना मी आशा ठेवतो की अशा प्रकारचं शिक्षण घेऊन तुम्ही जर कुठल्या प्रकारचं उज्ज्वल जर जीवन तुमच्या जीवनामध्ये जर तुम्ही सार्थक केला तर आत्ता जो कार्यक्रम घेतलेला आहे हा कार्यक्रम सर्वांच्यासाठी उपयोग ठरला असं म्हणता येईल. परत पुन्हा एकदा मी आम्हाला एक सैनिकाला बोलण्याची जी संधी दिली त्याबद्दल सगळे गुरुजी स्टाफ असतील, मान्यवर असतील तथा तुम्ही एवढ्या कंटाळत ऐकताय विद्यार्थ्यांना धन्यवाद देतो. आणि दोन गोष्टी बोलायच्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. थँक्यू. चालू घडामोडीच्या अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या जनशक्ती न्यूज 18 चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, बेल आयकॉन प्रेस करा आणि नोटिफिकेशन मिळवा.